बातमी आहे जळगावमधून। जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडवल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या। मात्र याच वेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलंय। यामध्ये 13 प्रवाशांची मृत्यू झाल्याची माहिती आहे। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली आहे। या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ मदत कार्य केलं जात आहे। पाचोऱ्याजवळ ही रेल्वे दुर्घटना घडली। यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय। जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडवल्याची घटना समोर आली आहे। मात्र मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या। मात्र याच वेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलंय, ज्यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झालाय। आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुमित, अत्यंत वाईट दुर्घटना आपण ही पाहतोय जळगावमधील। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भात आता माहिती दिलेली आहे। 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती आहे। काय आताचे अपडेट? निश्चितच जी घटना घडली ती खूप वाईट घडलेली आहे। काल जी दुर्घटना घडली 4:30च्या सुमारास घडलेली आहे। जळगावमधील पाचोरा जे गाव आहे तिथं परधाडे या स्टेशनजवळ ही घटना घडलेली आहे। कर्नाटक पुष्पक एक्सप्रेस या पुष्पक एक्सप्रेसमधच्या चाकातून धूर निघत असल्याची खळबळ उडाली आणि त्यानंतर प्रवाशांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं। त्या ठिकाणी चेन पुलिंग करण्यात आलेली आहे आणि त्याच वेळेस 30 ते 35 प्रवाशांनी त्या बोगीतून उड्या घेतलेल्या आहेत। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ह्या उड्या घेतल्याचं समजतंय। मात्र काळाने मोठा घात घातला। कर्नाटक एक्सप्रेस दुसऱ्या पटरीवरून येत असताना त्यामध्ये जवळपास 13 प्रवाशांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि जवळपास 14 प्रवासी हे गंभीर जखमी झालेले आहेत। त्यामध्ये 2 जणांची चिंताजनक तब्येत अजूनही आहे। आपण आहोत जळगावच्या जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये। या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 13 जणांचे शव या रुग्णालयात आणलेले आहेत। या ठिकाणी हे जे काही प्रवासी होते हे नेपाळ आणि उत्तर प्रदेशचे प्रवासी असल्याचं समजतं आहे। काही नेपाळचे जे चाळीसगावचे रहिवासी आहेत पण ते नेपाळचे मानले जातात। ते नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगणार? तुम्हाला माहिती मिळाल्याबद्दल तुम्ही इथं आलेला आहात। तुमचे नातेवाईक जी घटना घडलेली आहे त्यामध्ये तुम्ही तपास करत आहात। आमचे इथं नेपाळी म्हणून आलेलं आहे। कसं आहे, इथं घटना झाल्यामुळे एक दिवस पाहिलं होतं, त्याच्यासाठी आम्ही इथं आलेला नाशिकला। आमची बनकर एखादा समाज म्हणून तिथं ग्रुप आहे, त्याच्यामुळे काय कसं आहे त्याच्यामुळे आम्ही इथं आलेलं आहे। आता बघ काय एक मिनिट चेक करा ना, दिसतोय का नाही कसं काय, आपण नंतर निश्चितच रात्री 1:30 वाजेपर्यंत प्रशासन ओळख पटवण्याचं काम या ठिकाणी करत होतं। जवळपास 7 मृतदेहांची ओळख या ठिकाणी पटलेली आहे आणि 6 अद्यापही त्यांची ओळख पटली नाही। मात्र सर्व मृतदेहांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल, इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल, DNA साठी त्यांचं रक्त जे काही आहे ते संकलन करण्याचं काम या ठिकाणी रात्री 1:30 वाजेपर्यंत चाललेलं आहे। आताही या ठिकाणी त्यांच्या शव ठेवण्यासाठी भारत सरकारच्या वतीने या ठिकाणी लाकडी पेट्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। जी, सध्या आता किती जखमी आहेत आणि किती जखमींवरती आता सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत? हो, या ठिकाणी जवळपास 14 जे आहेत प्रवासी ते जखमी आहेत। त्याच्यातील 6 जे जखमी आहेत ते पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी उपचार सुरू आहेत। बाकीचे जे उरलेले जी जखमी आहेत ते जळगाव जिल्हा शासकीय महाविद्यालयामध्ये या ठिकाणी उपचार घेत आहेत। मात्र यामध्ये 2 जणांची तब्येत ही चिंताजनक असल्याचं समोर आलेलं आहे। कदाचित मृतांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।